मी शिंदे आर्यस, इलेक्ट्रॉनिक्स निदेशक, ITI राधानगरी। आज आपण हा जो डिजिटल मल्टीमीटर आहे, ह्या डिजिटल मल्टीमीटरची जी बॅटरी आहे ती बॅटरी कशी रिप्लेस करायची, म्हणजे कशी बदलायची, याविषयी माहिती घेणार आहोत। हा जो डिजिटल मल्टीमीटर आहे त्या डिजिटल मल्टीमीटरची ही पाठीमागची बाजू आहे। ह्या पाठीमागच्या बाजूवर ह्या ठिकाणी पहा, हा एक स्क्रू तुम्हाला दिसतोय आणि ह्यामध्ये जर तुम्ही हा चौकोनी भाग बघितला तर त्या चौकोनी भागामध्ये थोडा गॅप दिसतोय। त्यावरून ह्या ठिकाणी बॅटरी बसवण्याची सोय केलेली आहे किंवा ह्या ठिकाणी बॅटरी बसते हे आपल्याला समजतं। बॅटरी रिप्लेस करताना हे जे कवर आहे हे आपल्याला काढावं लागतं। ते कवर काढण्यासाठी हा स्क्रू पहिल्यांदा काढावा लागतो। हा जो स्क्रू आहे हा तुम्ही पाहिला तर स्टारचा स्क्रू आहे, लहान स्क्रू आहे। तो स्क्रू काढण्यासाठी अशा प्रकारचा लहान स्क्रूड्रायव्हर तो वापरावा लागतो किंवा स्टारचा स्क्रूड्रायव्हर तो वापरावा लागतो। हा स्क्रूड्रायव्हर वापरून मी हा स्क्रू आता काढतो। स्क्रू काढताना अँटी क्लॉकवाईज आपल्याला हा स्क्रूड्रायव्हर फिरवावा लागतो। हा स्क्रूड्रायव्हर मी अँटी क्लॉकवाईज फिरवलेला आहे। स्क्रू आता फक्त फिरतोय म्हणजे तो निघालेला आहे। मग आता स्क्रू निघालेला आहे हे आपल्याला जाणवलं किंवा कळालं की आपण हा जो भाग आहे तो असा ह्या पोझिशनला घेतला की हे कवर निघतंय। हा स्क्रू पण निघाला। हा स्क्रू जपून ठेवायचा, कारण हा स्क्रू परत बाजारामध्ये मिळेल तो सांगता येत नाही। पहा आता हे जे कवर आहे ते ह्या ठिकाणी असं बसलेलं, असं कवर बसलेलं हे जे कवर आहे ह्याला ह्या ठिकाणी प्लॅस्टिकचं लॉक होतं आणि इथं स्क्रू बसण्याची ॲडजस्टमेंट केलेली आहे। हे पहा, ह्या ठिकाणी स्क्रू बसतोय। हा जो भाग आहे तो व्यवस्थित बघून घ्या। ह्यामध्ये एका बाजूला बॅटरी जोडण्यासाठी हे प्लस मायनस सॉकेट दिलेलं आहे। ह्या सॉकेटमध्ये ही जी 9 व्होल्टची बॅटरी आहे ही 9 व्होल्टची बॅटरी बसवली जाते। ही सॉकेट व्यवस्थित पहा। हा भाग आणि हा भाग बघून घ्या। त्यानंतर बॅटरीचा पण हा भाग आणि हा भाग बघून घ्या। बॅटरी ह्यामध्ये बसवताना हा भाग आणि हा भाग एकत्र बसू शकत नाहीत आणि हा भाग आणि हा भाग एकत्र बसू शकत नाहीत। मग बॅटरी बसवताना हे जे सॉकेट आहेत ह्याच्या विरुद्ध आपल्याला बॅटरी बसवायची आहे। म्हणजे पहा,
बॅटरीचं जे हे टर्मिनल आहे, हे टर्मिनल आपल्याला ह्या सॉकेटमध्ये बसवायचं आहे आणि हे टर्मिनल ह्या बाजूचं जे टर्मिनल आहे ते ह्या सॉकेटमध्ये बसवायचं आहे, म्हणजे रिव्हर्स पद्धतीने बसवायचं आहे. मग बसवताना आपण बसवून घेऊ. आता ह्या ठिकाणी सॉकेट विरुद्ध असल्यामुळं आपण चुकू शकत नाही. जर अशा प्रकारचं सॉकेट नसतं तर त्यावेळी ह्या बॅटरीमध्ये जे प्लस आणि मायनस टर्मिनल आहे हे आपल्याला पाहावं लागलं असतं आणि ते पाहून कनेक्शन करावं लागलं असतं. ह्या बॅटरीचं जे प्लस टर्मिनल आहे ते ह्या ठिकाणी आहे, म्हणजे हे जे लहान दिसतंय हे प्लस टर्मिनल आहे आणि हे जे मोठं आहे ते मायनस टर्मिनल आहे. आता ही जी बॅटरी आहे ती आपण ह्यामध्ये बसवूया. बघा मी बॅटरी कशी बसवतोय. ही अशी बॅटरी बसवतो मी. ही आता बॅटरी मी बसवलेली आहे. पहा आता बॅटरी बसवल्यानंतर हे ओढायचं नाही. हे ओढलं तर त्याला वायर जोडलेले आहेत आणि त्या वायर सर्किटला, म्हणजे मीटरचं जे सर्किट आहे त्या सर्किटला वायर जोडलेले आहेत. जर आपण हे ओढलं तर ह्या वायर सर्किटपासून निघतील. त्यामुळं आपण काळजीपूर्वक ही बॅटरी जोडल्यानंतर काळजीपूर्वक काय करायचं आहे, ही बॅटरी ह्या एवढ्या भागामध्ये बसवायची आहे. बसवताना बघा मी कसं बसवतो. ही अशी व्यवस्थित बसते. ही बॅटरी व्यवस्थित बसलेली आहे. पहा आता ही बॅटरी व्यवस्थित बसल्यानंतर हे जे वरचं कवर आहे हे आपल्याला बसवायचं आहे. हे कवर बसवताना ह्या ठिकाणी बघा दोन खाचा आहेत, इथं आणि इथं, आणि इथं दोन लॉक आहेत. हे प्लॅस्टिकचे लॉक आपल्याला दिसत आहेत. हे प्लॅस्टिकचे लॉक ह्या खाचेमध्ये बसवायचे आहेत. पहा आता मी कसं बसवतो. हे बघा ह्या ठिकाणी मी लॉक बसवलेले आहेत आणि लॉक बसवले की पुढची बाजू व्यवस्थित बसते. अशा प्रकारे मी इथं हे कवर बसवलेलं आहे. कवर बसवल्यानंतर हा जो स्क्रू आहे तो त्यामध्ये बसवायचा आहे. बसवताना व्यवस्थित बसवायचं आहे. आता व्यवस्थित बसलेला आहे. बसल्यानंतर हा स्क्रूड्रायव्हर क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरवायचा आहे. फिरवताना सावकाश फिरवायचा आहे. जर आपण स्पीडली फिरवला तर थ्रेड खराब होण्याची शक्यता असते. आणि हा आता मी फिरवलेला आहे, स्क्रू बसवलेला आहे. स्क्रू बसलाय की नाही हे आपल्याला जाणवतं ज्यावेळेला आपण स्क्रूड्रायव्हर फिरवत असतो. त्यावेळेला स्क्रू बसलाय की नाही हे आपल्याला फिरवताना जाणवतं. ते ज्या वेळेला जाणवेल आपल्याला, म्हणजे ज्या वेळेला आपली खात्री होईल की ह्या ठिकाणी स्क्रू व्यवस्थित बसलेला आहे, त्यावेळी आपण हा स्क्रूड्रायव्हर फिरवणं बंद करायचं. बंद केल्यानंतर हा जो मीटर आहे, ह्या मीटरमध्ये हा जो सिलेक्टर स्विच आहे हा पुन्हा रेजिस्टन्सच्या रेंजवर किंवा इतर रेंजवर घ्यायचा आणि घेतल्यानंतर ह्या ठिकाणी डिस्प्लेवर आकडे येतात का ते पाहायचं. डिस्प्लेवर आकडे आलेले आहेत
ते पाहिल्यानंतर आपल्याला खात्री होते की बॅटरी जी आपण बसवलेली आहे ती व्यवस्थित बसलेली आहे. जर ह्या डिस्प्लेवर बॅटरीचा सिम्बॉल ह्या कडेला किंवा ह्या कडेला दाखवला तर त्यावेळेला जी बॅटरी ह्या मीटरमध्ये आहे ती बॅटरी लो झालेली आहे, त्या बॅटरीचा व्होल्टेज कमी झालेला आहे हे समजायला हरकत नाही. त्यावेळी ती जी बॅटरी आहे ती बॅटरी आपल्याला रिप्लेस करावी लागते. अशा प्रकारे आपण ह्या मल्टीमीटरमध्ये बॅटरी कशी बसवायची आणि कशी काढायची त्याविषयी माहिती घेतली.